तुम्हालाही उन्हाळ्यामध्ये माझ्यासारखं जेवण जात नसेल ना, तर तुम्हीसुद्धा असा बुंदी रायता एकदा करून बघा. जेवणाची मजाच दुप्पट होईल. त्यासाठी आता सर्वात आधी 1 वाटी घरचं फ्रेश ताजं असं दही घेतलेलं आहे. हे दही आपल्याला विस्करणी पूर्ण फेटून घ्यायचं. केव्हाही बुंदी रायता तयार करण्यासाठी ताजं असंच दही वापरायचं. आता फेटलेल्या दह्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. कितपत तुम्हाला पातळ घट्टसर बुंदी रायता हवा आहे त्यानुसार. आता फेटलेल्या या दह्यामध्ये आपल्याला बुंदी घालून घ्यायची आहे आणि ही बुंदी मुरण्यासाठी दह्यामध्ये ठेवायची आहे. म्हणजे ती खायला अधिकच छान लागेल. आता ही पूर्ण बुंदी यामध्ये टाकल्यानंतर आता बुंदी रायत्यासाठी एक मसाला तयार करणार आहोत. त्यामध्ये आता जिरे, त्याचबरोबर धने आणि काळी मिरी घालून घेतली आणि मस्त जिरे फुलेपर्यंत आपण भाजून घ्यायचं. आता हे पूर्ण साहित्य थंड झाल्यानंतर आपल्याला खलबत्त्यामध्ये घालून शक्य होईल तितकी याची बारीक पूड तयार करून घ्यायची. असा मसाला तुम्ही तयार करून स्टोअरही करू शकता. पाहिजे त्यावेळी तुम्हाला उपयोगाला पडेल. आता बुंदी रायत्यामध्ये हिरवी मिरची, हिंग, तयार मसाला, लाल तिखट, काळं मीठ आणि चवीनुसार साधं मीठ, त्याचबरोबर वाळलेली पुदिन्याची पाने हातावर चुरगडून अशी यामध्ये घालायची. म्हणजे बुंदी रायत्याची चव आणखी दुप्पट होईल. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर हलकीशी घालायची, एकत्र करून घ्यायचं, सजून घ्यायचं मस्त छान असं आणि तवा मारायचा. डिटेल रेसिपी तुम्हाला हवी असल्यास खालील त्रिकोणावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला ती मिळून जाईल. आणि तुम्हाला रेसिपी आवडल्यास कंजूशी अजिबातही करू नका. एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका.